नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरचा एक प्रॉब्लेम बघणार आहे, शिकवणार आहे की इंटिग्रेशन ऑफ 1/3x² + 4 इथं स्टँडर्ड फॉर्म्युले अप्लाय होतात. तर आता हे प्रॉब्लेम जर समजा आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तर आपल्यापाशी फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a², म्हणजे इथं येते 1/a tan इनवर्स x/a + c. पण या x² च्या समोर काहीच नाही पाहिजे आपल्याला, लक्षात ठेवा. या x² च्या समोर आपल्याला काहीच नाही पाहिजे. x² च्या समोर इथं किती आहे? 3 आहे. तर x² च्या समोर 3 असल्यामुळे तो आपल्याला 3 कॉमन काढायला लागते. 3 काय काढायला लागते? कॉमन. मग आता तुम्ही म्हणसा सर की 3 तर आपण कॉमन काढू शकत नाही, कारण की याच्यात 3 ला डिवाइड नाही उरायला तो. तर लक्षात ठेवा, कॉमन काढणे म्हणजे डिवाइड करणे. कॉमन काढणे म्हणजे काय करणे? डिवाइड करणे. सर्वात आधी काय करायचं? प्रॉब्लेमला लेट कन्सिडर I इज इक्वल टू कन्सिडर करायचं dx/3x² + 4 3x² + 4. त्याच्यानंतर x² च्या समोर आपल्याला काहीच नाही पाहिजे. x² च्या समोर आहे 3, तर मग या 3 ला काय केलं आपण? कॉमन काढलं. या 3 ला काय काढलं? कॉमन. या 3 ला जर आपण कॉमन काढलं तर कसं येणार? इथे येणार x². पण या 4 मध्ये तर 3 नव्हताच, मग इथं 4/3. कॉमन काढणे म्हणजे होते डिवाइड करणे. साधा साधा अर्थ आहे, त्याची डेफिनेशन आहे. कॉमन्स काढणे मीन्स डिवाइड करणे. आता 3 कॉमन काढला म्हणजे 3/3 म्हणजे 1, म्हणजे इथं काय राहिलं? x². पण इथं एकाने 3 आहे का? नाही, 4/3. मग या 3चा हा जो कॉमन काढलेला आहे हा काहीच कामाचा नाही इंटिग्रेशन मध्ये. हा आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर हा गेला 1/3. मग इंटिग्रेशन ऑफ dx/x². आता आपल्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला a चा स्क्वेअर पाहिजे आपल्याला, पण इथं तर हा a झाला, तर याचा स्क्वेअर रूट काढायचा. 4चं स्क्वेअर रूट किती येते? 2. 4चं स्क्वेअर रूट 2. 3चं स्क्वेअर रूट निघत नाही तर याला √3 लिहायचा. 3चं स्क्वेअर रूट निघत नाही तर काय लिहायचं? √3. आता आपल्यापाशी फॉर्म्युला आहेच रेडी की इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² असेल तर 1/a tan इनवर्स x/a. बघा हा 1/3 जसाच्या तसा, याचा काही घेणदेण नाही. आता याचा रोल कम्प्लीट झालेला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a². a म्हणजे वय 2/√3. तर फॉर्म्युला आहे 1/a. a किती आहे? 2/√3. tan इनवर्स x/a. a किती आहे? 2/√3. 2/√3 + c. इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a². 1/a tan इनवर्स x/a. मग a/b/c नुसार सर्वात खालचा √3 काय गेला? वर गेला, म्हणजे इथं 1. त्यानंतर हा 3 आहे की 3, या 3 ला मी असं लिहू शकतो √3 × √3. √3 × √3 म्हणजे काय होते? 3 होते. हा √3 काय गेला? वर. तुम्ही म्हणता सर असं का लिहिलं? कारण वर एक √3 आहे ना, एक गेट कॅन्सल होते सेम म्हणून. आणि इथं आहे tan इनवर्स, हा √3 वर, √3 x/2 प्लस √3 वर कॅन्सल. फायनल आन्सर आहे 1/2 √3 tan इनवर्स √3 x + c. दिस इज द आन्सर. एक पुन्हा रिपीट करतो. प्रॉब्लेम आहे स्टँडर्ड फॉर्म्युले. स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ dx/3x² + 4. तर सर्वात आधी काय केलं? लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx/3x² + 4. मग x² च्या समोर काय आहे? 3. तर 3 काय काढला आपण? कॉमन काढला. इथं आलं x². पण इथं तो 3 नव्हता. कॉमन काढणे म्हणजे काय? साध्या अर्थ काय त्याचा? कॉमन काढणे म्हणजे डिवाइड करणे, म्हणजे 4/3. मग या 3 जो कॉमन काढला याचं काही काम नाहीये. जे कॉमन काढतो आणि त्याला बाहेर टाकतो आपण, तो कच्चा निंबू आहे. हा 3 बाहेर, 1/3 कॉन्स्टंट बाहेर. त्याच्यानंतर बघा 1/x² + a² चा फॉर्म्युला लावला. 1/x² + a². फॉर्म्युला आहे 1/a tan इनवर्स x/a. हा 1/3 तर कच्चा निंबू बाहेर. 1/a. a म्हणजे किती आहे? 2/√3 tan इनवर्स x/a. a किती आहे? 2/√3 + c. मग a/b/c नुसार सर्वात खालचा जो √3 आहे तो गेला वर, √3/2. आणि 3 म्हणजे किती आहे? √3 × √3. हा पण √3 वर चालला गेला, √3 x/2 + c. मग √3 म्हणजे होते √3 × √3, एक गेट कॅन्सल. मग राहिलं 1/,
2 अंडर रूट ऑफ 3 टॅन इनवर्स अंडर रूट ऑफ 3 एक्स अपॉन 2 प्लस सी. प्रॉब्लेम इज सॉल्व. मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.